अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ दे। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा येणार आहे। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। 19 सप्टेंबर पासून ते 28 सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात विराजमान होणार आहे। 10 दिवसांचा गणपती बाप्पा, कोणाच्या घरी 1 दिवस असतो, कोणाच्या घरी 3 दिवस असतो, कोणाच्या घरी 7 दिवस असतो। प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पा विसर्जन करायची पद्धत असते। गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तेव्हा तो आपलं दुःख सुख सगळं बघत असतो। तो जाताना आपलं सगळं दुःख घेऊन जातो आणि आपल्यासाठी फक्त सुख सोडून जातो। असे गणपती बाप्पा घरी आणताना काही नियम आहे, काही शास्त्रात त्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आपल्याला पाळायच्या आहेत। ते कुठल्या ते बघूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना सगळ्यात आधी गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा घरी आणणारा व्यक्ती आहे तो एक व्यक्ती मूर्ती आणू शकतो, एवढी मूर्ती घरी आणा। थोडक्यात काय, खूप मोठी मूर्ती आणू नका। छोटे पण गणपती बाप्पा आहे, मोठे पण गणपती बाप्पा आहे। मंडळामध्ये मोठी मूर्ती आणायची असते किंवा ते आणतात, पण आपण घरात आहे तर छोटीशीच मूर्ती आणा। म्हणजे खूप छोटी पण नका आणू, पण एक माणूस व्यवस्थित मूर्ती धरू शकेल एवढी मूर्ती आपल्याला आपल्या घरात आणायची आहे। दुसरं, मूर्ती घेताना कुठलाही कारागीर मूर्ती अतिशय आपला प्राण ओतून तो मूर्ती बनवत असतो, पण मूर्ती बघताना, मूर्ती आणताना काही गोष्टी बघायच्या असतात। सगळ्यात आधी तुम्ही जेव्हा मूर्ती आणता आहे, गणपती बाप्पा हे कुठल्या प्राण्यांवर बसलेले नसावे। मोरावर, गरुडावर किंवा ना उंदीरवर अशी मूर्ती घरात आणायची नाही। साधे गणपती बाप्पा छान सिंहासनावर बसलेले आहेत किंवा कुठेतरी गादीवर बसलेले आहेत अशी आणा। कधी कधी काय होतं, गणपती बाप्पा दगडावर बसलेले आहेत अशी पण मूर्ती आणतो, ती पूर्ण चुकीची आहे। धर्मशास्त्रात याला मनाई आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या मूर्ती आपण आणायच्या नाही। बऱ्याच वेळा आपण बघतो की शंकर आणि पार्वती सहित गणपती बाप्पा बसलेले असतात। तुम्हाला माहिती आहे, मनुष्य जातीला आपल्याला शिवलिंगाचीच आपल्याला ना पूजा करण्याचा अधिकार आहे। भगवान शंकरांच्या मूर्ती ही स्मशानात असते, म्हणून आपल्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना कुठल्याही प्राण्यांवर ते बसलेले नसावे किंवा शंकर पार्वती सहित ती मूर्ती ही घरात आणू नये असं म्हटलं जातं। तर तुम्हाला नियम पाळायचे असेल तर आवर्जून पाळा, बाकी तुमची इच्छा। दुसरं की मूर्ती आणताना जसं बघा, कुठलाही कारागीर त्याचं प्राण टाकून तो मूर्ती करत असतो, पण आपणही गणपती बाप्पा हा डाव्या सोंडीचाच असावा। आता सगळ्यात महत्वाचं काय ना, मग ना उजव्या सोंडीचा गणपती बाप्पा का नसावा? कारण जेव्हा उजव्या सोंडीचा गणपती बाप्पा आपण आणतो, त्यांची काही नियम असतात, त्यांचे काही सोहळे असतात, ते आपल्याकडनं होत नाही पालन करणं। म्हणून गणपती बाप्पा हा डाव्या सोंडीचा असावा। त्यांचे हात पाय व्यवस्थित चेक करायचे, की त्यांची बोटं चेक करायचे, 5-5 बोटं आहे का, पायाचे पण बोटं चेक करायचे। गणपती बाप्पा घेताना, त्यांची मूर्ती घेताना ती खंडित नसावी। सगळ्यात महत्वाचं असं, ती खंडित नसावी, ती व्यवस्थित छान पद्धतीने बघायचे। डोळे आपण गेल्या गेल्या काय बघतो, अरे बापरे गणपती बाप्पाचे डोळे किती छान आहे, किती बोलके डोळे आहेत। डोळे पण बघताना व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे। मूर्ती खंडित नसावी, परत एकदा सांगते, खंडित नसावी। कधी कधी काय होतं ना, की थोडंसं म्हणजे हात थोडासा कट झालेला आहे अशा पण मूर्ती बुक करताना आपण आणतो, पण आपण जेव्हा घ्यायला जातो ना तेव्हा आपण त्या गोष्टी बुक करून आणलो। त्याला बुक झालेली मूर्ती, आमची पण मूर्ती बुक झालेली आहे, पण ती आणताना तेवढ्या काळजीनिशीर ती बघायची असते। त्यांचे डोळे, त्यांचे हात पाय सगळं बघायचं असतं। आपण गणपती बाप्पांचं जे पितांबर असतं, पितांबर म्हणजे जे धोतर असतं, तर ते मोस्ट ऑफ द टाइम ते पिवळ्या किंवा लाल किंवा पांढऱ्या कलरचं पाहिजे। तुम्हाला अजून वेगळे कलर घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता, पण हे 3 कलर महत्त्वाचे असतात। दुसरे घेतले तरी चालेल, पण काळे वगैरे तर कोणी करत नाही आणि कोणी करतच नाही काळ्या रंगाचं जे आपलं जे ना पितांबर आहे ते। तर हे काही नियम आहे। आता मूर्ती आणताना बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स येतात की ताई आम्ही मूर्ती आणली आणि आणता ती खंडित झाली। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मूर्ती आणता, जोपर्यंत त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही, ती फक्त एक मूर्तीच असते। तुमच्या घरातही प्राणप्रतिष्ठा लवकरच त्याच्याबद्दल व्हिडिओ येईल। त्या मूर्तीमध्ये प्राण आणायचा असतो। त्या मूर्तीमध्ये जेव्हा प्राण येतो तेव्हा खरंच गणपती बाप्पा निर्गुण स्वरूपात त्या मूर्तीमध्ये असतात।
फक्त जर तुम्ही मूर्ती आणली आहे आणि आणता आणता ती खंडित झाली, काही मनात आणू नका. दही भाताचा नैवेद्य दाखवा आणि ती मूर्ती विसर्जन करा, नवीन आणा. म्हणून आणतानाच झालं तर काही घाबरू नका, काहीच होणार नाही. कोणताही देव कोणाचं काहीच करत नाही, हे आपले मनाचे भ्रम असतात. तिसरं, मूर्ती आणताना आपण जेव्हा जातो ना, खूप गडबड असते, खूप काही काही करायचं असतं आपल्याला. पण जाण्याच्या आधी एक पाट घेऊन जा. जो गणपती बाप्पा आणणार आहे त्यांनी टोपी घेऊन जा, त्यांच्या डोक्यावर टोपी असावी, गणपतीसाठी पाट आणायचं, लाल वस्त्र आणायचं असतं. आता आपण बघतो बघा की गणपती बाप्पांना जेव्हा आपण आणायला जातो, आपण आपली मूर्ती सोडून लोकांच्याच मूर्त्या बघत असतो, किती छान मूर्ती, किती छान मूर्ती. तेव्हा काय होतं ना, गणपती बाप्पा आणताना बरेच लोक मूर्ती झाकून आणतात. झाकून का आणतात त्याचं कारण सांगते. आपण जेव्हा बोलतो ना, अरे बापरे किती गोड आहे ती, गणपती बाप्पा किती छान आहे, तर ती कुठेतरी नजर लागल्या जाते. सगळ्यात महत्वाचं, देव खूप प्रभावशाली आहे, मनुष्याची कधी नजर लागणार नाही, पण आपल्याच मनाचा भ्रम असतो, नाही बाबा माझ्या मूर्तीला कोणाची नजर नको लागायला, म्हणून आपण ती झाकून आणत असतो. म्हणून मूर्ती ही झाकून आणायची असते. कुठली पण येताना जाताना, पण मूर्ती घरी आणताना बऱ्याच प्रकारच्या नकारात्मकता आपल्याला जाताना येताना दिसता किंवा आढळता, ते त्या मूर्तीपर्यंत येऊ नये थोडक्यात, म्हणून ती मूर्ती झाकून आणायची असते. आता मूर्ती आणताना त्याच्या मूर्तीचं जे तोंड आहे ते आपल्याकडे असावं, पाठ समोर असावी. कळालं? मूर्तीचं तोंड माझ्याकडे असावं, पाठ सरळ समोर असावी. जेव्हा तुमच्या घरातला कर्ता व्यक्ती किंवा मुलगा असो, मूर्ती किंवा मुलगी पण, असं नाही की त्यांनीच आणायचं, मुलगी मुलगा कोणी पण मूर्ती घेऊन येत असेल तर त्यांची दृष्ट काढायची असते. आपण जेव्हा आपल्या घरी कोणीतरी येतं, मग ती मुलगी माहेरी जाते, तेव्हा आई कसं पाणी आणि एक भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा घेते त्यांची दृष्ट काढते. त्याच पद्धतीने गणपती बाप्पाच्या मूर्तीची पण दृष्ट काढायची असते. दृष्ट काढायची असते, पाणी घ्या, एक भाकरीचा तुकडा घ्या, छानपैकी दृष्ट काढा, ते पाणी थोडंसं साईडला टाकून द्या, तो भाकरीचा तुकडा तुम्ही कुत्र्याला वगैरे घालून द्या. दृष्ट काढल्यानंतर गणपती बाप्पा घरात येतात. आणण्याच्या पण आधी जो व्यक्ती गणपती बाप्पा घेऊन येतो, आता गणपती बाप्पांच्या पायावर तर आपण पाणी टाकू शकत नाही, पण जो व्यक्ती गणपती बाप्पा घेऊन येतो त्यांच्या पायावर पाणी टाकायचं असतं, त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं. गणपती बाप्पाचं पण औक्षण करायचं असतं. त्याच्याबरोबर जो आणणार आहे त्याचं पण औक्षण, म्हणजे ज्यांच्या हातात मूर्ती आहे त्यांचं पण औक्षण करायचं असतं. छान पद्धतीने औक्षण करायचं आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणायची. काय होतं ना, आपण जेव्हा मूर्ती आणतो तर तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं, आता मी तुम्हाला सांगते आहे, पण माझ्या पण घरात ते शक्य नाही की गणपती बाप्पाची मूर्ती ही मोस्ट ऑफ द टाइम हॉलमध्ये ठेवा. का बरं? कारण येणारा 10 दिवसात येणारा व्यक्ती तो तुमच्याकडे चांगला आहे की वाईट आहे माहिती नाही, पण त्या गणपती बाप्पाची दृष्टी त्याच्यावर पडत असते आणि ती जी नकारात्मकता आहे ती त्या उमऱ्यावरच थांबलेली असते. पण नाही समजू शकत, मी समजू शकते की नाही होऊ शकत, तर मोस्ट ऑफ द टाइम हॉलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य होत तर तुम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं तरी चालतं. पण मी तुम्हाला सांगेल, आता मी स्वतः माझ्याकडनं शक्य नाही ते, कारण मी पण देवाच्याच घरात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना करणार आहे, कारण हॉलमध्ये तेवढी जागा नाही आहे. तिसरं, गणपती बाप्पा जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा तुमचं घर 1 RK आहे, मोठा बंगला आहे, 2 BHK आहे, संपूर्ण घर गणपती बाप्पाला दाखवा. आपल्याकडे जेव्हा पाहुणा येतो तेव्हा आपण त्याला घर दाखवतो की नाही, त्याच पद्धतीने आहे गणपती बाप्पाला संपूर्ण घर त्यांना फिरवायचं आणि नंतर त्यांच्या जागेत त्यांना ठेवून द्यायचं. जागी ठेवल्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा ते मी तुम्हाला नंतर सांगेलच. गणपती बाप्पा घरात आल्यावर आपल्याकडे तो पाहुणा असतो, तो आपलं सगळं बघत असतो. सगळं आपल्या घरात कुठे कोणीतरी आपल्या आयुष्यात कुणीतरी असं निगेटिव्ह व्यक्तीच असतं, जे कुरकुर कुरकुर करत असतं, ज्यांना आपलं काही चांगलं सहनच होत नाही, जे नुसते आपल्या वाईटावरच असतात. 10 दिवस त्यांच्या नादी लागायचं नाही. गणपती बाप्पा घरात असताना कुठल्याही प्रकारचं भांडण होणार नाही, कुठल्याही प्रकारची घरात रडारडी होणार नाही, कुठल्याही प्रकारची रडारडी होणार नाही, कुठल्याही प्रकारची कटकट घरात होणार नाही. त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. गणपती बाप्पा घरात आल्यावर जे तुम्ही काही भाजी भाकर 10 दिवसात खाणार आहात किंवा तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवतात तेवढे दिवस तुम्ही खाणार आहात, तो सगळा नैवेद्य सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना दाखवायचा. सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करायची. आरती केल्यानंतर आपण जी खिरापत करतो, जी त्यांना अतिशय प्रिय आहे, ती तुम्हाला दाखवायची आहे. तुम्हाला गणपती बाप्पांसाठी जे मोदक आहे ते तुम्ही ते करा, ते काही सांगायची गरज नाही. पण जे काही घरात भाजी भाकर वरण भात होतो तो तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पासाठी रोज दाखवायचा. तो तुम्ही स्वतः पण घेऊ शकता, खाऊ शकता. आणि जर छोट्याशा चाळकीमध्ये जर नैवेद्य दाखवला तर तो सगळं जे काही नैवेद्य आहे ते 10 दिवस ते विसर्जन करताना ते गणपती बाप्पा बरोबर आपल्याला द्यायचं असतं. या पद्धतीने. आणि दुसरं, घरात मांसाहार होणार नाही, घरात मद्यपान होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. तिसरं, की तेच घरात कटकट नाही, क्लेश नाही, काहीच नाही. फक्त हे 10 दिवस
गणपती बाप्पा मोरया, त्यांचं नामस्मरण, त्यांची सेवा एवढं घाला, कारण ते विघ्नहर्ता आहे, ते विघ्न दूर करणारे आहे. प्रत्येक भक्ताचं विघ्न गणपती बाप्पा दूर करत असतं. मूर्ती आणताना जरी ती खंडित झाली, मनात काहीच आणू नका. खूप डेकोरेशन, जेवढं बजेट आहे ना तेवढ्यात. शेवटी गणपती बाप्पा असं नाही म्हणणार की तुझं खूप छान डेकोरेशन आहे तर मी तुला पावल. तुमची श्रद्धा आणि तुमचे कर्म, बस, बाकी काहीच नाही. तुम्ही गणपती बाप्पांना साध्या घरात जरी ठेवलं पण त्यांची खूप मनोभावे सेवा केली आणि ते खरं तर आपल्याकडनं सेवा करून घेण्यासाठी येतात आणि जाताना भरपूर काहीतरी आपल्याला देऊन जातात आणि आपले सगळे दुःख घेऊन जातात. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.